परमार्था लागण्याकरता मनाची कृपा लागते. दुसरी कृपा कोणती आहे? शास्त्राची कृपा. शास्त्राची कृपा. शास्त्रकृपेची काय गरज आहे आपल्याला? तर शास्त्राच्या कृपेशिवाय माणूस बिनचूक परमार्थ करत नाही. बिनचूक परमार्थ कोण करत नाही? प्रत्येक माणूस कोण परमार्थ करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. प्रत्येक माणूस भजनशील आहे. झाली असती केवळ माझ्या ठाई. प्रत्येक माणूस भजन करतो, पण त्याचा भजनाचा विषय काय? काहीच भजनाचा विषय. भजन म्हणजे सेवा करणे. भज धातू सेवाया. भज म्हणजे काय? भजती म्हणजे काय? असं टाळ वाजणं असं नाही. सेवा करणं. सेवा देवाची सेवा करणं, बायकोची सेवा करतं, कुटुंबाची सेवा तुझी करी आपुया. बायकोची सेवा करणं, कोणी पैशाची सेवा करतं, कोणी राष्ट्राची सेवा करतं, कोणी देशाची सेवा करतं, कोणी भोगाची सेवा करतं. असं आहे की नाही? अशा अनेक प्रकारची सेवा. प्रत्येक माणूस भजनशील आहे. प्रत्येक माणूस मग भजनशील आहे, पण त्याची भजनी कशी आहेत? ती दयांची भजने भोगासाठी. कशी भजन आहेत ती? कशाकरता भजन आहेत ती? भोग एवढ्याकरता. कोणताही माणूस देवाकडे आला की देवाला पाय पडतो, एक नारळ फोडतो, एवढं खोबरं फेकून देतो, देवा सुखाचं ठेव, माझ्या कांद्यानं भाव येऊ दे, माझं उळे मोर देऊ नको, माझ्या शहर आहे की नाही, माझी विराट देऊ नको. कशाला भजन करतो? एक लोटा जेवण सर्व समस्या काल. ते काय सगळं भोगासाठी भजन आहेत. बिनचूक परमार्थ का करत नाही? आता लोक बिलमाळा जायची काय गरज आहे लोकांना? चांगलं बिलमाळा. त्या शास्त्राची कृपा रे आराम कोरावर. शास्त्र कृपा झालेला माणूस असा कुठेही नारोबार आहे. तुकोबारांचं जे वाङ्मय, असं वाङ्मय आहे का बिलमाच्या बाबा? संत आहे का बिलमाचा बाबा? संत नाही. ते मूर्ख लोक लिहायला लागले. पण संत म्हणजे काय यांना माहिती नाही. संताचं लक्षण यांना माहिती नाही. लोक जमा झाले त्याला असं लोक संत म्हणतात. त्याच्या मागे का लोक लागतात? अनेक भक्तामागे, अनेक बाबांमागे. तर त्यांच्यावर शास्त्राची कृपा नाही. शास्त्रकृपेशिवाय माणूस बिनचूक परमार्थ करत नाही. ज्याला शास्त्राची कृपा आहे, ज्याला कळाला आहे. शास्त्र काय सांगतं? शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य हे तृण मानावे. हो, शास्त्राने सांगितलं ते टाकून द्यायचं, ते घ्यायचं नाही. म्हणजे चांगलं का असे ना, शास्त्र म्हणेल ते. अशी शास्त्राची कृपा ज्याला असेल तो माणूस कसा करतो? बिनचूक परमार्थ करतो. बिनचूक परमार्थ करण्याकरता कोणाची कृपा लागते? मग शास्त्राची. परमार्थाला लागण्याकरता कोणाची कृपा लागते? अंतःकरणाची किंवा मनाची कृपा लागते. दोन कृपा झाल्या आता. तिसरी कोणती कृपा आता? ईश्वराची कृपा. आता ईश्वराची कृपेचं काय काम आहे आपल्याला? मग तर ईश्वराच्या कृपेने माणूस परमार्थात टिकून राहतो. माणसं माळा घालतात पण टिकत नाही. का बरं? ईश्वराची कृपा. परमार्थात तग धरण्याकरता देवाची कृपा लागते. देवाचं भजन नसेल, देवाची भक्ती नसेल तर परमार्थात टिकत नाही. तेवढ्यापुरतं त्याला वाटतं, त्याला असं वैराग्य होऊन जातं तात्पुरतं. ईश्वराच्या कृपेने माणसाला वैराग्य होतो. वैराग्य देतो देव. देव काय देतो? हो, माऊली ज्ञानोबारे सांगतात. हो, काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही. मग काय म्हणतात ज्ञानेश्वर? तया सर्वात्मका ईश्वरा. सर्वात्मक परमात्मा जो आहे त्या परमात्म्याची पूजा करणं म्हणजे काय? स्वकर्म कुसुमांची विरा. आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे ते कर्म निष्काम बुद्धीने कर्म ही देवाची पूजा आहे. काय सांगितलं? देवाची पूजा म्हणजे पाणी टाकणं किंवा फुल ठेवणं देवाची पूजा नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्म निष्काम बुद्धीने हेवा दावा न करता जे आपण जे कर्म करतो ती देवाची पूजा आहे. मग तुमच्या वाट्याला कोणतं कर्म आलं? एखादा चांबार असेल तो जोडेशील. हो, एखादा कसाई असेल तो मटण विकेल, मांस विकेल. सजन कसाई विकू मांस आहे की नाही? जो ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं तो ते कर्म निष्काम बुद्धीने ईश्वरार्पण बुद्धीने जर कर्म करू लागला तर ती ईश्वराची सेवा आहे. स्वकर्म कुसुमांची विरा. कोणते कुसुम म्हणजे काय? कुसुम म्हणजे काय रे? फूल. अरे फूल. कुसुम म्हणजे फूल. सुमन म्हणजे काय? फूल. सुमनाचे अनेक करता येत. सुमनाने ईश्वराते पूजिले सुमनाने. काय? ईश्वराते पूजिले सुमनाने म्हणजे फुलाने पूजा केली. ईश्वराते पूजिले सुमनाने चांगल्या मनाने. आणि ईश्वराते सुमनाने म्हणजे कमळाचा अर्थ होतो. सुमनाला कमळाचा फुलाला सुमन म्हणतात. कमळाने पूजले, चांगल्या मनाने पूजले आणि फुलाने पूजले असे तीन अर्थ येतात की नाही? मग आता आपल्या इथं कोणता शब्द होता? स्वकर्म कुसुम. कुसुम म्हणजे काय रे? कुसुम म्हणजे पूजायचं ना. कुसुम आहे का? मग संगीता. बरं.
तर कुसुम स्वकर्मरूपी फुलांनी त्याची पूजा होत असते. हो, मग आता आणि मग अशी जर पूजा केली त्याने, मग ते पूजे हृदयेने आत्मराजे वैराग्य शिधी देजे पसायत्या. मग त्या पूजेने आत्मराजा म्हणजे सर्वांच्या ठिकाणी व्याप्त असलेला परमात्मा संतुष्ट होतो. रिझले म्हणजे काय? संतुष्ट होणं. रिझलेने आत्मराजे. रिझणं म्हणजे काय? संतुष्ट होणं. तुम्ही जेवण चांगलं मिळालं, गुलाबजाम मिळले की तुम्ही काय होतात? रिजतात. हो, रिझलेने आत्मराजे. आणि मग काय देतो देव संतुष्ट झाला का? वैराग्य सिद्धी देजे पसायतया. पसाय म्हणजे प्रसाद. पसायदानच्या शब्दाचा अर्थ काय? प्रसादाचं दान. हो, तर पसायदान कोण काय काय दान देतो देव? वैराग्य नावाचा प्रसाद देतो त्या भक्ताला. म्हणजे वैराग्य हा देव देत असतो. आणि देवाने दिलं त्यालाच वैराग्य म्हणतात. नाही तर मग वैताग असतो. त्याला काय म्हणतात संसारामध्ये काही लोकांना काय होतं? वैताग. मनासारखं झालं नाही. हो, उळे मरून गेलं, कांद्याला भाव आला नाही, कर्ज होऊन गेलं. नको हा संसार, फार लहान, तुमचं फार चांगलं, आम्ही फार फसून गेलो. हा काय? तेव्हा पाटल्यावर उभा राहा, गुळण्या टाकायला गोड लागलं भडव्याचं, आत्म्याने आता फसून गेलं. हे का नाही? हा वैताग आहे. वैताग. एक माणूस असं निकर्त की होतं यासारखं. ते बायको त्याला काही काम करायचं नाही, ते फक्त खायचं निघून जायचं, खायचं आणि 7-8 चपात्या खाऊन घ्यायचं निघून जायचं, खायचं, काही काम करायचं नाही. ती बाई म्हणे काही थोडंफार काहीतरी करायला लाज वाटतं आहे तुम्हाला, काही तुम्ही काही अभ्यास करत नाही, काही करत नाही, घरची कामं करत. ते म्हणे बाय मला काम सांगू, मी बोवून जाईल बरं का. काय म्हणे तो? मी बोवून जाईल. हो, मी बोवून जाईल. मी 100 उडवून घेईल. मला शंभ्या मी वाहून जाईल. बाई बिचारी नवरा नसला म्हणजे बाईची किंमत कमी होऊन जाते. असं असतो. कसा का ना, राखण घराला एक असतो, तिला किंमत असते, लोक त्याच्याकडे वाईट नजरेने पाहत नाही. ती बिचारी अशी वाळकी होऊन चालली. हो, बाई म्हणे का गं तुझ्या घरात सगळं खायला आहे, म्हैस आहे, घरची अशी वाळली. ती म्हणे काय करावं बाई, नवरा रोज म्हणतो मी वाहून जाईल. ते मग शेजारी चॅप्टर होती, ती म्हणे काही जात नाही, तो जाणारा सांगत नसतो, सांग त्याला जा म्हणा, सांगून दे म्हणे. ती म्हणे हां तू पाय त्या खरं. दुसऱ्या दिवशी सांगितलं बाई बोलायला. ते म्हणे बाय बरं मला बोललो मी बोवून जाईल, निघून जाईल, मी जा निघून जा, रोजचं तुमचं आहे असं म्हणलं. ते म्हणे काय पस्तावतं. निघालं ते रागारागाने निघालं. त्या गावाच्या बाहेर एक साधू होता, त्याचं मंदिर होतं. त्या मंदिरात ते म्हातारे आधीच जाऊन आले. तुमच्याकडे असं गिऱ्हाईक केलं म्हणे, तुम्ही त्याला चांगला गुण लाव म्हणे. काय गुण लावू? त्याला खायला देऊ नका. हो, लिंबाचा पाला असा त्याला द्या म्हणे. फक्त माझ्या 7 चपात्या खाल्ल्या मग काय राहील तो. लिंबाचा पाला द्या त्याला, फक्त काही देऊ नका. हा गेला म्हणे. बाबा आता तुमच्या चरणाजवळ, आता चरणानं सोडी सर्वथा, त्या चरणाजवळ श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. आता मी पुरे घरी, आता मला घर नको, बायको नको, तिरस्कार आहे. वा 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 बेटा, फार चांगलं झालं, तुझं काही पुण्य आहे बेटा. हो, चांगलं झालं. सकाळपासून गेला, त्याला वाटतं काही दिवायची तयार दिसत नाही, नाश्ता ते काही नाही. 10 वाजे म्हणजे बाबांचा म्हणे लिंबाचा झाडावर चढ रे भाऊ, पाला तोडून आण रे. त्याला वाटलं असतील बकऱ्या पायला गुडघ्याला बांधायला असेल, गुडघं दुखत असेल. गेला तो जग्यावर चढून त्याने इतक्या पाला तोडून आणला जग्या भावाने. हो, म्हणे काढ हा पाला आणि सुरू काढ, तोड हा पाला. त्याची मोठी कुंडी होती, कुंडीमध्ये टाक, वाटला चांगलं. त्याला वाटलं असेल काहीतरी, वाटला गाळ त्याचा. हो, 2 तांब्या रस काढला साधूने, 1 तांब्या घेतला. याला तो कुच्चा असा ठेवला ताटामध्ये, तो कुच्चा लिंबाचा. 1 तांब्या बसला साधू, त्या टाकायचा आणि खायचा. मुखा बोत होतो. ते म्हणे बो घे बाबा, आता नुसतं लिंबाचा रस कसं काय पितो. वांती करायला लागला. बाबा भूक नाही मला. काय म्हणे, तुला भूक नाही ना? बाबा मला भूकच नाही म्हणे. आता मग जाय भाऊ संध्याकाळी. त्याला आता असेल संध्याकाळी पण तेच. ते म्हणे अरे बापरे, हा लिंबाचा पाला, लिंबाचा रस, काय इथं काय करावं आता. घरून तर बुवा होण्या निघून आलो रागाने. त्याची म्हैस होती, म्हैस अशी जंगलात होती. ती म्हैशी शेपूट धरली त्याने, आणि म्हैशी मागे चालतो. काय म्हणतो, आगा म्हशी मला कुठे नेशी, आगा म्हशी. आता म्हैशी आधी घेऊन चालली का, म्हैस मागे चालला, म्हैस मागे हात चालला. पण नाव कोणाचं होतो, म्हैस धरून संध्याकाळी घरी. आगा म्हशी मला कुठे नेशी. आता म्हणेल का बोवून जाईल. वैराग्य होतं, पण कसं होतं ते, एक खोटं वैराग्य, ढोंगी वैराग्य. अशा वैराग्याने परमार्थ होत नाही.